विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीची सुगी ही कविता बघणार आहोत। अतिशय छान अशी ही कविता शैला लोहिया यांनी लिहिलेली आहे। सुगी म्हणजे काय तर पिकांचा हंगाम। आता बघा, शेतामध्ये गहू, ज्वारी, हरभरा याचा हंगाम आलेला आहे। हे पिकं आले, आता कापणी काढणी या प्रोसेस चालू आहे। तर मग या सगळ्या गोष्टीचं वर्णन शैला लोहिया यांनी सुगी या कवितेमध्ये केलेलं आहे। आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत, आपले आई वडील शेती करतात, त्यामुळे आपल्याला सुगी बऱ्यापैकी माहित आहे, बरोबर ना? बरोबर की नाही? तर मी अगोदर ही कविता तुम्हाला म्हणून दाखवतो। याच्यामध्ये काही शब्द आले, खंडी। बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात की मला एक खंडी ज्वारी झाली। मग एक खंडी म्हणजे किती? 20 मन। 20 मन म्हणजे एक खंडी। एक मन म्हणजे किती? तर 16 पायल्याचा एक मन असतो। ही पहिल्या काळातली गावढाली थोडीशी मापा आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या। तर सुगी ही कविता मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून रगडली बोरे 7 खंडी। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून रगडली बोरे 7 खंडी। वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले। वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी। ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे। ओली चिंब झाली हरभऱ्याची राने, पानातले पोपट गाऊ लागले गाणे। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी। चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे। चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले गाभुळले आकडे। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी। थंडी आली पेट वागती, सेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा 4। रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे 7 खंडी। काट्यातून लगडली बोरे 7 खंडी।